नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले फक्त सहलीचे ठिकाण नाहीत, तर ती शिवप्रेमींसाठी शक्तिपीठ आहेत, सन्मानपीठ आहेत. तिथे जाऊन आपण छत्रपतींसमोर नतमस्तक होणं गरजेचं आहे. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक ऐतिहासिक नाणी संग्रह प्रशांत ठोसर यांनी म्हटलं, असामान्य मातीच्या पोटी जन्माला आलेला असामान्य पुत्र असं ज्याचं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वर्णन केलं आहे. त्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना फक्त भटकंती भ्रमंती म्हणून भेट न देता त्यांच्यावरील शेकडो वर्षानंतर आजही कणखर उभ्या असलेल्या वास्तूंच्या उभारणीच्या वास्तुशास्त्र अभ्यासा असे आग्रही प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासक अभ्यासक ऐतिहासिक नाणी संग्रहक प्रशांत ठोसर यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवसेना मित्रमंडळाच्या व्यासपीठावरून केला आहे. शिवसेना मित्रमंडळ ठाणे पूर्व या संस्थेतर्फे यंदा 58वा शिवजयंती उत्सव ठाणे पूर्व येथील शिवनेरी मैदानामध्ये साजरा करण्यात आला. दरवर्षी तिथीप्रमाणे शिवजयंतीच्या मुहूर्तावरती शिवचरित्र विषयावरती व्याख्यान ठेवण्याची परंपरा मंडळाने आजतागत कायम ठेवली होती. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले वास्तुशास्त्राची अनोखी दूरदृष्टी या विषयावरती प्रशांत ठोसर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिवाजी महाराजांच्या स्वभाव वैशिष्ट्यांवरती उपस्थित श्रोत्यांचं त्यांनी लक्ष देखील वेधून घेतलं. शिवाजी महाराज निव्वळ महान सेनापती नव्हते, तर राज्यकर्ते म्हणूनही तितकेच महान होते असं प्रतिपादन प्रशांत ठोसर यांनी केलं. पाचाडला थोडा मुक्काम करतो, मग पुन्हा तिथून वरती जाऊन रोपवेने वरती जातो. पाचाड हा गडाचा मध्यभाग होता. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला हेनरी ऑक्झेंडन नावाचा एक इंग्रज माणूस, वकील, डेलिगेट, प्रतिनिधी ईस्ट इंडिया कंपनीचा, हा काही तहाची कलम घेऊन रायगडावरती आलेला होता. तेव्हा त्याने असं सांगितलं, रायगड हा अत्यंत उंच आणि बेलाग असा किल्ला आहे. पाचाडला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईसाठी एक वाडा बांधलेला आहे. तिला गडावरची थंड हवा सोसवत नाही म्हणून गडाच्या मध्यभागी म्हणजे स्पष्ट उल्लेख आपल्याला मिळतोय की कोंजर हा कोंजरचा पायथा आहे, कारण कोंजरला तिथे माल सावंतांची चौकी होती. तिथून तुम्हाला जर का योग्य कागदपत्र, योग्य जर का कारण असेल तर तुम्हाला रायगडावरती प्रवेश दिला जायचा. आजच्या सारखं कोणी उठते आणि रायगडला जाते, तिथे काही करतंय असं नसायचं. एक लक्षात घेणं गरजेचं आहे, रायगड ही स्वराज्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली राजधानी आहे. आजही जर का आपण विचार केला तर दिल्लीला माननीय पंतप्रधानांचं निवासस्थान जे आहे, माननीय राष्ट्रपतींचं जे निवासस्थान आहे, किंवा आपल्या इकडे आपण बघतो मुंबईमध्ये मुख्यमंत्री असतील किंवा राज्यपाल असतील किंवा अशा कोणी महनीय व्यक्ती असतील तर त्यांच्या निवासस्थानी किंवा त्यांच्या इथे जिथे त्यांचं वसतिस्थान आहे तिथे सहसा असा कोणालाही प्रवेश दिला जात नाही, कारण ते संरक्षित असतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड हा अत्यंत संरक्षित असा गडदुर्ग होता. टॉमस निकल्स तो जिथे राहिला होता त्या रायगडवाडीमध्ये, कारण रायगडवाडी अशी ती जागा आहे, आजही आहे, ती छोटेखानी आहे. जेमतेम एक अर्धा किलोमीटरचा तो परिसर किंवा त्याची लांबी आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.
ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवरती जगभरात पर्यावरणाचे महत्त्व वाढीस लागले असताना पर्यावरण संवर्धनासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृती करणारे ज्येष्ठ पत्रकार प्रशांत रेखा रवींद्र सेनकर यांना अमेरिकेतील ग्लोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटीने पत्रकारिता आणि पर्यावरण विज्ञान या विषयावरती मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून डॉक्टर प्रशांत सेनकर हे गेली 26 वर्ष पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली आहे. त्यांना आजपर्यंत अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पत्रकारिता आणि पर्यावरण संवर्धनासाठी अमेरिकेतील ग्लोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटीने पत्रकारिता आणि पर्यावरण विज्ञान या विषयावरती डॉक्टर प्रशांत रेखा रवींद्र सेनकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे. शहरात निघणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत यंदा जिम्नॅस्टिक्सच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनकथा उलगडली जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मल्लखांब प्रात्यक्षिकेतून मानवंदना दिली जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मल्लखांबच्या प्रात्यक्षिकेतून मानवंदना दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदाच्या स्वागत यात्रेत संस्कृती परंपरा जपण्यासह विविध प्रात्यक्षिकांच्या मार्फत इतिहास उलगडला जाणार असल्याचं चिन्ह आहेत. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्ष स्वागत यात्रेचं यंदा हे 25वे वर्ष आहे. यानिमित्त कोपिनेश्वर मंदिराच्या आवारात सोमवारी बैठक पार पडली. या विविध संस्थांचे प्रतिनिधी येथे उपस्थित होते. यंदाच्या यात्रेत संविधान विषयावरती तसेच विविध समाजांची संस्कृतीचे दर्शन घडणारे चित्ररथ सर्वाधिक पाहायला मिळणार असल्याची चिन्हे आहेत. त्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्ररथ देखील येथे यंदा यात्रेत पाहायला मिळणार आहे. तसेच एकलव्य क्रीडा मंडळाच्या वतीने मल्लखांब प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर यांना मानवंदना देणार असल्याचं किशोर म्हात्रे यांनी सांगितलं. दाक्षम जिम्नॅस्टिक्सची 100 मुले जिम्नॅस्टिक्सच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनकथा उलगडणार आहेत. ठाणे शहरातील स्वागत यात्रेला यंदा रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण होत आहे. त्याच पार्श्वभूमीवरती यंदा यात्रेसोबत शहरातील नवनवीन संस्था जोडल्या जात आहेत. यातच ठाणे लघु उद्योग संघटना या संस्थेला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने टीसा यंदा प्रथमच स्वागत यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती टीसाचे भावेश मारू यांनी स्वागत यात्रे बैठकीदरम्यान दिली आहे. ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यात ठाणे महानगरपालिकेला यश येत नाही. त्यामुळे शहरातील अनेक सोसायट्यांच्या दारात कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. त्याचा निषेध करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला. शहरातील अनेक भागातून मागील 10 दिवसांपासून कचरा पूर्णपणे उचलला गेलेला नाही. ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सीपी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो. त्यानंतर तो डायघर आणि शहरातील मोकळ्या भूखंडावरती टाकला जातो. परंतु सीपी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्याने रस्त्यांवर तसेच सोसायट्यांबाहेर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ही समस्या सुटली जात नसल्याने देसाई यांनी आपल्या घरात साचलेला कचरा गोणीत भरून पालिकेसमोर आणून टाकला. दरम्यान महापालिकेत कित्येक वर्षापासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासनं देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही. त्याच्याच नाकर्तेमुळे महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही. सद्यस्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यामुळे रोगराई व घाणीचे साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आज मी माझ्या घरातील कचरा इथे टाकला आहे. जर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर पालिकेच्या प्रत्येक मजल्यावरती कचऱ्याचे ढीग उभे करू असा इशारा सुहास देसाई यांनी दिला आहे. तुम्ही आम्हाला पाणी देत नाही. आधी आठवड्यात एकदा 15 दिवसांना एकदा थंड आजही नागरिकांना आरोग्याची काळजी आहे त्यांची काळजी घ्या ही नम्र विनंती आज आपल्याला करतोय. आणि जर आपण लक्ष नाही दिलं तर पुढच्या 8 दिवसात हा ठाणे शहरातला सगळा कचरा ह्या महापालिकेच्या मुख्यालयात टाकला जाईल हे तुम्हाला चेतावणी करतो. 7 ते 8 दिवस आम्ही भोगतोय मी आणि माझ्या ठाण्यातले नागरिक की जागोजागी कचरा पडलेला आहे. आता तर रस्ते संपलेले आहेत तर लोक तो कचरा पर्याय नसल्यामुळे नाल्यात टाकायला लागलेत. जे नाले साफसफाई करायला आम्ही वर्षातनं 2 वेळा करोड रुपये खर्च करतो. ही परिस्थिती आहे. आज ठाणे शहरामध्ये प्यायला पाणी नाही. 8 दिवसातनं 15 दिवसातनं एकदा कुठेतरी शटडाऊन असतंच. आज बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन ओपन झालेले आहेत. ड्रेनेज वाहत असतं. धड चालायला रस्ते नाही आहेत आणि ही कचऱ्याची समस्या आहे. ही समस्या महापालिकेने आम्हाला कुठेतरी लावून दिली पाहिजे. महापालिका टॅक्स रुपये आमच्याकडनं सगळ्यांकडे पैसे तर घेताय ना ठाणेकरांकडनं. आज तुम्ही करोडो रुपये पेंटिंगला खर्च करताय. काय स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे काय कुठे गेलं ते स्मार्ट सिटी फक्त पेपरवर. स्मार्ट सिटी तर आम्हाला कुठे दिसत नाही आहे. मग ह्याला कुठेतरी मला वाटतं कदाचित मला असं वाटलं की महापालिका आणि प्रशासन झोपलेलं आहे. यांना कुठेतरी जागं करण्याची गरज आहे. त्यामुळे मी आज हा माझ्या घरातला कचरा इथे आणून टाकलेला आहे.
जर येत्या 4-5 दिवसात महापालिकेने हा सगळा कचरा स्वच्छ केला नाही, ठाणे शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याशी अशीच खेळत राहिले तर हा कचरा उचलून मी या महापालिकेच्या संपूर्ण 4 मजल्यामध्ये नेऊन टाकेन। ही माझी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 100% प्रशासनाचं फेल्युअर। सत्ताधाऱ्यांचं काम करत आहे, विरोधी पक्ष नेता म्हणून मी माझं काम केलं आहे, हे सत्ताधाऱ्यांचं आहे, हे प्रशासनाचं आहे। प्रशासन झोपलेलं आहे, प्रशासनाला समजत नाही बाहेर काय चालू होते, त्यांना फक्त त्यांच्यासमोर स्वच्छ दिसतंय, स्वच्छ सगळं ठाणं स्वच्छ ही परिस्थिती उतरत नाही आहे। आयुक्त तर कुठे दिसत नाही आहेत या ठाणे शहरात, फक्त त्या AC कॅबिनमध्ये बसून मिटिंगा घेत असतात आणि ठराविक त्यांचे जे लाडके नगरसेवक आहेत त्यांना निधी देतात, बाकी संपलं। ट्रान्सपोर्टेशन प्रश्न आहे त्यांचा, तो त्यांचा प्रश्न आहे। हा कचरा उचलायचे, हे पाण्याचे, ह्याचे पैसे टॅक्स रुपी आम्ही महापालिकेला देतोय। आम्हाला आमचं ठाणं स्वच्छ ठाणं पाहिजे, जशी तुम्ही म्हणता ना स्मार्ट सिटी तशी पाहिजे, अशी कुठेही स्मार्ट सिटी या ठाणे शहरात आम्हाला 1% सुद्धा दिसत नाही। आज आपण सर्वांनी बघितलं की माजी नगरसेवक श्री सुहास देसाई साहेब यांनी महापालिकेच्या दरवाजाच्या समोर, मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर कचऱ्याचा ढीग तर तो नव्हता, ॲक्च्युली तो मला वाटतं कोबी आणि फ्रेश कचरा होता, कचरा तर तो नव्हताच ॲक्च्युली। तर मला सगळ्यात प्रथम हे क्लिअर करायचं आहे, त्यांनी कचऱ्याचा ढीग तर काय टाकलेला नाही आहे, पण हां समस्या गंभीर आहे आणि सन्माननीय सदस्यांनी त्यांच्या पद्धतीने हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला। मेसेज वेल टेकन। या संदर्भात माझी सुहास देसाई साहेबांची सकाळी चर्चा झाली होती आणि आमची सविस्तर चर्चा झाली होती। इनफॅक्ट देसाई साहेबांनी एक तक्रार पण मला सांगितली होती, ज्याचं निराकरण केवळ 5 मिनिटात महापालिकेने केला। हे जरी असलं तरी ठाणे महानगरपालिका मान्य करते की गेल्या 4-5 दिवसापासून ठाणे शहरातला जो कचरा आहे त्याचा जो प्राथमिक संकलन आहे, म्हणजे प्रायमरी कलेक्शन, त्याच्यामध्ये थोडीफार अडचण निर्माण झाली होती। परिणामी काय झालं की प्राथमिक संकलन जे घंटागाड्यांच्या माध्यमातून होतो त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला आणि काही प्रमाणात शहरात जे कचऱ्याचे जे ओपन स्पॉट्स असतात त्याच्यामध्ये वाढ झाली, ही वस्तुस्थिती आहे। बघा, प्रॉब्लेम झाला प्रायमरी कलेक्शनमध्ये, प्राथमिक संकलनमध्ये। आता प्राथमिक संकलनमध्ये प्रॉब्लेम का झाला, तो मेन कारण आहे की ठाणे शहरात जे हस्तांतरण स्थानक आहे, आपल्याकडे हस्तांतरण स्थानक एकच आहे, तो म्हणजे CP तलाव। डायघरचा जो प्रकल्प होता तो काही तांत्रिक कारणास्तव तो बंद झाला, त्याच्यामुळे CP तलाव जे आपलं हस्तांतरण स्थानक आहे तिथे कचऱ्याचं प्रमाण वाढला। परिणामी जे रुटीन हस्तांतरण असतं, म्हणजे रुटीन कचरा ट्रान्सफर, म्हणजे घंटागाड्यांमधून मोठ्या डंपर्समध्ये जो कचरा ट्रान्सफर होतो ती प्रक्रिया थांबली। परिणामी प्राथमिक संकलनमध्ये अडचण निर्माण झाली। ही बाब विचारात घेता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर मग एक बैठक झाली। मी आवर्जून सांगतो की या शहरातले सर्व सन्माननीय आमदार आणि या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या स्तरावर एक बैठक झाली आणि बैठकीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी प्रशासनाला काही सूचना केलेल्या आहेत आणि त्यानुसार ठाणे शहरात आपल्याला अजून ट्रान्सफर स्टेशन निर्माण करा या संदर्भात सूचना प्राप्त झाल्या आहेत। प्रशासनाकडनं एक शोध मोहीम घेण्यात आली आणि आम्ही काही स्पॉट्स निश्चित केलेले आहेत। आपल्याला कल्पना आहे की ठाणे शहरमध्ये, ठाणे महानगरपालिकेमध्ये 3 परिमंडळ आहेत, तर आपण काय करतोय की परिमंडळ 2 आणि 3 साठी आम्ही आता 3 हस्तांतरण स्थानक आम्ही प्रपोज तर केलेले आहेत आणि पुढील 1 ते 2 दिवसात ते सुरू पण होणार आहेत। हे जरी असलं तरी मी आज आपल्याला क्लिअरली सांगू इच्छितो की ज्या 9 प्रभाग समिती आहेत त्या 9 प्रभाग समितीमध्ये जर आपण बघितला, फक्त एकच प्रभाग समिती आहे, वर्तकनगर प्रभाग समिती, जिथे घरोघरी घनकचरा संकलन सद्यस्थितीत होत नाही आहे। बाकी 8ही प्रभाग समितीमध्ये प्राथमिक संकलन सुरू झालेलं आहे। तर पुढील 1 ते 2 दिवसात हे जे अजून ॲडिशनल जे ट्रान्सफर स्टेशन्स आहेत ते प्रशासनातर्फे सुरू करण्यात येतील आणि हे जे प्राथमिक संकलनमध्ये जे व्यत्यय निर्माण झाला होता ते पूर्णपणे निघून जाणार। स्पॅरोताई फाउंडेशन महाराष्ट्रतर्फे संस्थापक व संस्थापिका डॉक्टर राज परब व डॉक्टर ज्योती परब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या चिमणी वाचवा निसर्ग वाचवा या चिमणी संवर्धन मोहिमेअंतर्गत
जागतिक चिमणी दिनाचं औचित्य साधून आंतरशालेय जिल्हास्तरीय चिमणी संवर्धन स्पर्धा 2025 याचं आयोजन 18 मार्च 2025 रोजी निसर्ग परिचय केंद्र ठाणे येथे करण्यात आलं होतं. माझ्या चिवताईसाठी घरकुल आणि माझ्या चिवताईसाठी फीडर बनवणे अशा सांघिक स्वरूपाच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तसेच विद्यार्थ्यांमध्ये चिमणीबद्दल जागरूकता वाढावी, चिमणीवर आधारित प्रश्नमंजुषेचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त अशी बक्षिसं देखील देऊन त्यांना या उपक्रमाकरिता प्रेरित करण्यात आलं. त्यामुळे एकूणच स्पर्धेचं वातावरण चिमणीमय झाले. परीक्षक समिती प्रमुख संजय काशीद आणि उर्मिला शिंपी यांनी परीक्षकांनी दोन्ही स्पर्धांचं त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सकारात्मक परीक्षण केलं. विजेत्या प्रथम क्रमांक प्राप्त गटास सन्मानचिन्ह, गोल्ड मेडल, रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ही स्पर्धा निसर्ग परिचय केंद्रात असल्याने स्पर्धेला सहलीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. उपस्थित प्रत्येकाने सकाळी अल्पोपहार व दुपारी भोजनाचा आनंद घेतला. तर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीनं ठिकाणी हा उपक्रम येथे संपन्न झाला. स्वप्नामध्ये आली होती एक चिवताई, चू 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 बोलत होती काही. स्वप्नामध्ये आली होती एक चिवताई, चू 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 बोलत होती काही. कधी इथे कधी तिथे फिरवून मान, धाव धाव पक्षी घाला मथले सामान. उडता उडता खिडकीमध्ये दमुनिया बसे, युला युला डोळ्यामध्ये पाणी उवलेसे, पाणी उवलेसे. पुसू जाता तिला म्हणे काही झाले नाही, काय तिला हवे होते कळलेच नाही. स्वप्नामध्ये आली होती एक चिवताई, चू 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 बोलत होती काही. स्वप्नामध्ये आली होती एक चिवताई, चू 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 बोलत होती काही. चिमुकल फुला, पिण्यासाठी पाणी नाही पिलालेले मला. म्हणे पाला काळा माझे ऐकशील काय, संगणात दाना पाणी ठेवशील काय, ठेवशील काय. पुन्हा होते आहे माझी लाही लाही, कुणाला गेला की काही मागणालं नाही. स्वप्नामध्ये आली होती एक चिवताई, चू चू. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.